ओके, सन्मान्य किशोर दराडे शिंदे साहेब त्यांना बोलू द्या. तुम्ही सगळ्या शिक्षक सभापती महोदय, आता मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी, मंत्री महोदय आपला प्रश्न बरोबर आहे, पण बऱ्याचशा शाळा अशा आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये तिथे शिक्षकच नाही. बऱ्याच वेळेस आम्ही विनंती केलेली पोर्टल चालू करा, अद्याप पोर्टल चालू झालेलं नाही. दुसरी विनंती आमची अशी आहे, ज्या 20%वर 15-15 वर्ष लोकांनी काम केले आणि आपल्या 11 अटीपैकी 5 अटी मान्य का तुम्ही कॅन्सल केल्या आणि 6 ठेवल्या, त्यातल्या ठराविक अटी 2-3 आता ठेवल्या आणि सगळ्या शिक्षकांना जर न्याय देण्याचं काम जर केलं तर आपले खूप आभार शिक्षक मानतील. आणि बऱ्याच शाळांना नोकर भरती अशैक्षणिक कामं भरपूर असतात, त्या संदर्भात नंतर विषयावर मी बोलणार आहे, पण सध्या पोर्टल कधी चालू होणार या संदर्भात? सभापती महोदय, 15 दिवसाच्या आत पोर्टल चालू होईल, कारण आपण प्रत्येक ठिकाणचं ज्या आरक्षण आहेत त्याचं रोस्टर चेक केलेलं आहे. ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जिल्हा परिषद आणि शिक्षण खाते या दोघांचं मिळून हे चालतं. आपल्या सगळ्यांचीच मागणी होती की 6व्या टप्प्यामध्ये जे सिनियर टीचर्स दुसऱ्या ठिकाणी पाठवले गेलेले होते त्यांना आपल्या जागेवर आणा. ती मान्य केल्यामुळे त्यांचे प्रत्येक शिक्षकांना ते आपल्या जागेवर आणतायत आणि येत्या 15 दिवसामध्ये मी सांगितलेलं आहे की पोर्टलवर भरती सुरू होईल. म्हणजे जिल्हा परिषदेच्या जाहिराती निघतील, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला चॉईस दिला पाहिजे आणि तो चॉईस दिल्यानंतर त्यांना रितसर त्यांचं समुपदेशन करायला लागतं, ते करून त्या ठिकाणी त्यांना हजर करून घेतलं. प्रश्न क्रमांक 21,000